श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायणमध्ये आजचा अध्याय 47वा. मराठी भावार्थ. गाणगापुरात श्री गुरु असताना दिवाळीचा सण आला तेव्हा वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या त्यांच्या 7 शिष्यांनी श्रीगुरूंनी आपल्या घरी भिक्षेस यावे अशी प्रार्थना केली. प्रत्येकाचा गाव वेगवेगळा होता. श्रीगुरूंनी त्यांना म्हटले, मी सर्वांच्या घरी कसा येणार? तुम्हीच याचा विचार करा. तुम्ही आपसात विचार करून काय ठरते ते मला कळवा. तेव्हा ते आपसात विचार करू लागले, परंतु त्यांच्या चर्चेत काही निर्णय होईना. त्यांचे निराकरण करण्यासाठी श्रीगुरू म्हणाले, मी एकाच्या घरी जाईन. ते ऐकून सर्वजण हात जोडून श्रीगुरूंना म्हणाले, स्वामी, तुम्ही आमच्यात उच्च नीच, समर्थ असमर्थ असा भेदभाव धरू नये. सर्वांना समदृष्टीने पाहावे. तुम्ही कोणालाही निराश करू नये. जे तुम्ही सांगाल ते आम्ही करू. तेव्हा स्वामींनी विचार केला, हे अज्ञानी लोक काही जाणत नाहीत, तेव्हा एकेकाला एकांतात बोलावून सांगावे. त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलावून त्याच्या कानात सांगितले, मी तुझ्या घरी येणार आहे हे कोणाला सांगू नको. आता येथून बाहेर पडलास की कोणाशीही न बोलता लगेच घरी निघून जा. अशा प्रकारे श्रीगुरूंनी 7 जणांची समजूत घालून त्यांना आपापल्या घरी पाठविले. हा सर्व प्रकार गावातील लोकांना माहीत पडला. तेव्हा ते लोक स्वामींना हात जोडून म्हणाले, स्वामी, ऐन दिवाळीत तुम्ही गाव सोडून दुसऱ्या गावी जाणार आहात की काय? तेव्हा श्रीगुरू म्हणाले, आम्ही येथेच राहणार आहोत. मनाला लावून घेऊ नका. दिवाळीची त्रयोदशी होती. रात्री मंगल स्नान करायचे होते. तेव्हा श्रीगुरूंनी स्वतः 8 रूपे घेतली. नारायणाचा महिमा अपार आहे. ते 7 रूपांनी 7 गावी गेले आणि 8व्या रूपाने गाणगापुरी राहिले. अशा तऱ्हेने दिवाळीत सर्व ठिकाणच्या पूजांचा त्यांनी स्वीकार केला व गाणगापुरात ते व्यक्त होते. कार्तिकी पौर्णिमेस दीपपूजन करण्यासाठी सर्व भक्त गुरुजवळ आले आणि म्हणाले, 10 दिवसांनी आपण पुन्हा भेटत आहोत. हे कसे? म्हणून भक्त एकमेकांना विचारू लागले व जो तो आपण दिलेले वस्त्र श्रीगुरूंजवळ आहे अशी खूण दाखवू लागला. सारे लोक थक्क झाले. तेव्हा ग्रामस्थ लोक म्हणाले, गुरु तर दिवाळीत येथेच होते, कुठेही गेले नाहीत. खरी वस्तुस्थिती सर्वांना समजली. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले. श्रीगुरू हे खरोखर त्रयमूर्तीच आहेत. हा हरीचा अवतार आहे असे म्हणून अनेक प्रकारे सर्व भक्त त्यांची स्तुती करू लागले. या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त. जर आपणास अध्याय आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 47वा. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी, ते विस्तारुनी सांगावे आमासी, कृपा करी गा दातारा. सिद्ध म्हणे नामधारका श्रीमंता, ऐकिन मनसी गुरुचरित्रा, तुझ होतील पुत्र पौत्रा, सदा श्रियायुक्त तू होसी. गाणगापुरी असता श्री आला दीपवाळी थोरू, शिष्य आले पाचारू, आपुले घरी भिक्षेसी. सप्त शिष्य बोलाविती, एकाहुनी एक प्रीती, 7ही जण पाया पडती, यावे आपुले घरासी. आपण आता आपण पुसती, समजता आपण नेऊ म्हणती, एकमेकांत झगडती, आपुला स्वामी म्हणून या. श्रीगुरु म्हणती, समस्तांसी येवो तुमच्या घरासी, चिंता न धरावी मानसी, भाग आमुची घ्या म्हणती. ऐसे ऐकून श्रीगुरु वचन विनिविताती, 7ही जण समस्त आश्वासिता, येऊ म्हणून कवले करावा भरवंसा. जवळी बोलावणी एकासी, कानी सांगती थयासी, आम्ही येतो तुझे घरासी, कोणापुढे न सांगावे. ऐसे 7ही जण देखा, समजावूनी गुरुनायका, पाठविले तेनेची परी एका, महादाश्चर्य वर्तले. एकमेकांना सांगत गेले 7ही भक्त, श्री गुरु आले मठात, अतिविनोद प्रवर्तला. ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था ऐकून विनिविताती कर जोडून, आम्हा सोडून जाता स्वामी. त्यांसी म्हणते श्री गुरुमूर्ती, आम्ही राहिलो जाना चित्ती, न करावी मनी खंती, आम्ही असो येथेची. ऐसे बोलता संतोषी, जवळी होऊ आली निशी, दिवाळीची त्रयोदशी, रात्री मंगळ स्नान करावे. 8 रूप झाले आपण, अपार महिमा नारायण, 7 ठाई ही गेले आपण, गाणगापुरी होतेची. ऐसे दीपवाळी झाली, समस्त ठाई पूजा घेतली, पुन्हा तैसेची व्यक्त झाले, गोप्य रूपे खोली नसे. कार्तिक मासी पौर्णिमेसी, करावया दीपाराधनेसी, समस्त भक्त आले दर्शनासी. गाणगा ग्रामे श्री गुरु जवळी, समस्त नमस्कार करीती, भेटी 10वे दिवशी म्हणती, एकमेका ते विचारिती, म्हणती आपले घरी गुरु होते. समस्त झाले तटस्थ, ग्राम लोक त्यासी असत्य म्हणत, आमुचे गुरु येथेची होते, दीपवाळी येथेची केली. विस्मय करीती सकळ ही जन, म्हणती होय हा त्रिमूर्ती आपण, अपार महिमा नारायण, अवतार होय श्री हरीचा. ऐसी नाना परिस्तुती करीती, दीपाराधना अति प्रीती, ब्राह्मण भोजन करविती, महानंद भक्तजन.
श्री गुरु महिमा ऐसी ख्याती, सिद्ध सांगे नामधारका प्रति भूमंडळी झाली ख्याती. श्री नरसिंह सरस्वतीची इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अष्टस्वरूपधारणं नाम सप्तचत्वारिंशो अध्यायः. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.